नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो विशेषतः सहकारामध्ये जो बदल झालेला आहे कोऑपरेटिव्ह बँक्सच्या संदर्भात आणि एनबीएफसी यांचा एक तुलनात्मक छोटी माहिती देण्यासाठीचा व्हिडिओ आहे. अ, जो कोऑपरेटिव्ह मध्ये बदल आहे की ज्याच्यामध्ये बँकिंग लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2025 ह्याच्यानुसार 10 वर्षापेक्षा जास्त संचालक मंडळ हे आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येणार नाहीये. त्याचबरोबर जे इतर रिपोर्टिंग पॅरामीटर्स आहेत ते देखील थोडेसे स्ट्रिंजंट करण्यात आलेले आहेत. म्हणजे स्ट्रीमलाईन एनबीएफसी प्रमाणे रिपोर्टिंग हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हे आपण खूप आधीपासून सांगत येतोय की ज्या पद्धतीने पूर्ण सहकार हे जे आहे आणि विशेषतः कोऑपरेटिव्ह बँक ह्या आरबीआयच्या अखत्यारीत येत असल्यामुळं रिपोर्टिंग जे पूर्वी ऑनलाईन नव्हतं तिकडे सहकारामधल्या गोष्टी जाणार आहेत. त्यासाठी दूरदृष्टीचा जर विचार केला तर एनबीएफसी करणं हे प्रत्येक म्हणजे जे सहकारामध्ये सक्षमरित्या कार्यरत आहेत, क्रेडिट कोऑपरेटिव्ह असेल, मल्टीस्टेट असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, त्यांना एनबीएफसी आपल्याकडे असणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण बघितलं तर एनबीएफसी ही पूर्ण प्रायव्हेटली ओन्ड आहे. ब्रांचेसचं अप्रुव्हल त्या ठिकाणी लागत नाही आणि जो काही मेहनत एनबीएफसीच्या मार्फत आपण घेतोय त्यातून सॅलरी घेण्याचा पूर्ण अधिकार हा एनबीएफसी मध्ये आहे. किंवा थोडक्यात लोन बिझनेस करण्यासाठी गव्हर्नमेंटनी दिलेलं जे टूल आहे किंवा जे लायसन्स आहे ते म्हणजे एनबीएफसी आहे. कोऑपरेटिव्ह मध्ये मल्टीस्टेट असेल किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा क्रेडिट कोऑपरेटिव्ह पतसंस्था असेल, त्यामध्ये जो प्रमोटर ग्रुप आहे त्यांनी आपण भरपूर मेहनतीने ती संस्था आपण मोठी करतो. प्रसंगी जेव्हा वेळ पडेल, कठीण काळ असेल, तेव्हा संचालक मंडळ किंवा प्रमोटर ग्रुप स्वतःची पूर्ण ताकद लावून त्या संस्थेला एका उंचीपर्यंत घेऊन जातात. हे आपण बघत आलेलो आहे. पण हे सगळं करून देखील त्या ठिकाणी इलेक्शन असतं. त्याचबरोबर जे नवीन पॅरामीटर्स येत आहेत, प्रुडेन्शियल नॉर्म्स येत आहेत, त्यांचं म्हणजे त्या एनबीएफसीच्या धर्तीवरतीच आहेत, त्यांचं पूर्ण पालन करावं लागतं. जे काही महत्वाचे निकष आहेत, सीआरएआरचा निकष असेल किंवा लोन म्हणजे कॅपिटल टू डिपॉझिटचा निकष असेल, हे सर्व देखील पाळायचे आहेत. म्हणजे थोडक्यात जर कंप्लायन्स इतका सगळा पूर्ण करायचा आहे पण मालकी आपल्याला पूर्णपणे कायद्याने मिळत नाही आहे, तर यासाठी ही आपली म्हणजे जे कार्यपद्धती आहे ती चालू ठेवतच एक एनबीएफसीचं लायसन्स आपल्याला मिळवून त्याच्यामध्ये रिव्हर्स मर्जर किंवा व्हॅल्यू अनलॉकिंगचा जो काही पॅटर्न आहे तो त्या ठिकाणी राबवावा लागेल. आणि 100% दूरदृष्टी असलेले प्रमोटर ग्रुप याचा 100% विचार करणार आहेत आणि ती करण्याची वेळ ही या ठिकाणी आलेली आहे. सो या संदर्भात कुठलीही टेक्निकल आपल्याला शंका असेल, म्हणजे मल्टीस्टेट आणि एनबीएफसी मधला तुलनात्मक अनालिसिस किंवा क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि एनबीएफसी मधलं तुलनात्मक अनालिसिस आणि कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, तर या संदर्भात आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी मेसेज करा आणि आपण तिथून संपर्क साधू शकता. थँक्यू.